तर म्हणून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका लई भारी व्हिडिओमध्ये। तर म्हणून बऱ्याच दिवसानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपला येतोय। तर मध्ये थोडं काम चालू होतं, त्यासाठी व्हिडिओ करण्याचे ते शक्य होत नव्हतं। तर तुम्हाला याच्यापुढे तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील, त्यात काही विश्वास नाही। आणि आज मी तुम्हाला फायनली प्रेमी प्रकारचे बॅकग्राऊंड जे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, तर जे स्वतःचे ते मी यूज करतो तेच बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला देणार आहे। आणि याचा यूज करून तुम्ही खतरनाक पैसे बॅनर जे तुम्ही क्रिएट करू शकता। तर याचा तुम्ही रेफरन्स म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता। आणि पाहून एकदम टॉपचे बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले, तुम्हाला कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही। यूट्यूबवरती अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही। एकदम प्रीमियम क्वालिटीचे बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले। तर याचा यूज कसा करायचा हे पार्ट 2 मध्ये सांगितलं गेलं आहे। तर पार्ट 2 तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की जाऊन कमेंट करा। पार्ट 2चा व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल। तर नक्की तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता। आणि भाऊ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच प्रकारचे व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील। तर आपण पीसीच्या स्क्रीनवरती तर तुम्हाला प्रॉपर मी बॅकग्राऊंड जे ते मी तुम्हाला दाखवतो। आणि मोठी स्क्रीन दिसावी यासाठी तुम्हाला मी जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते मी तुम्हाला पीसीवरती दाखवतोय। तर हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा यूज तुम्ही करू शकता, हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर म्हणून प्रॉपर तुम्हाला फोल्डर जे तुम्हाला भेटून जाईल, GS बॅकग्राऊंड म्हणून काहीतरी म्हणून BG। तर नक्कीच तुम्ही त्यात पाहू शकता की खूप सारे माझे पर्सनल बॅकग्राऊंड जे ते मी त्यात ॲड केले। तर नक्कीच तुम्ही ते पाहू शकता, एकदम खतरनाक प्रकारचे बॅकग्राऊंडचे एकदम न्यू ट्रेंडिंग। तर ते बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। तर मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही अशा प्रकारचे बॅकग्राऊंडचे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे। आणि अजूनपर्यंत यूट्यूबवरती कुणी दिले नसतील म्हणून एवढे कडक बॅकग्राऊंड जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। तर नक्कीच तुम्ही ते पाहू शकता। तर एकदम न्यू ट्रेंडिंग बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडसाठी तुम्ही जे काही बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही यूज करू शकता। बॅनरसाठी तर कुठल्याही बॅनरसाठी तुम्ही हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही यूज करू शकता। तर पर्सनली मी स्वतः हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी यूज करतो। तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतोच की कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये मी ते यूज केले। तर म्हणून प्रॉपर 134 आयटम सिलेक्टेड म्हणजेच 134 बॅकग्राऊंड जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले। तर नक्कीच तुम्ही पाहू शकता। तर एकदम खतरनाक प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले। तर नक्कीच पहिल्यांदा तुम्हाला मी कुठल्या बॅकग्राऊंड बॅनरसाठी मी वापरले ते मी तुम्हाला दाखवतो। तर GS टिपमध्ये आपण जाऊ GPGमध्ये। तर लोड होत आहे, त्यात काही विषय नाही, लोड होऊ दे। तर तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी। तर कुठल्या बॅनरसाठी मी बॅकग्राऊंड जे ते मी कुठल्या बॅकग्राऊंड जे ते मी तुम्हाला यूज केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर कुठलं बॅकग्राऊंड जे ते मी या बॅकग्राऊंडपासून क्रिएट केलं आहे कुठलं बॅनर, तर पाहू शकता शिवजयंतीचा बॅनर म्हणून प्रॉपर। तर हे बॅकग्राऊंड ह्या बॅनरसाठी मी हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी यूज केलं आहे। आणि ते बॅकग्राऊंड पण तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर, तुम्हाला दाखवतो मी कुठलं बॅकग्राऊंड जे ते मी यूज केलं आहे या बॅनरसाठी। तर तुम्हाला दाखवतो। तर प्रॉपर पाहू शकता की हे जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्ही ओपन करतो 2 मिनटं, तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो। तर आता खाली मी स्क्रोल करतो थोडं, तर तुम्हाला दाखवतो मी। तर प्रॉपर म्हणून याच बॅकग्राऊंडचा यूज करून मी खूप सारे बॅनर जे ते मी क्रिएट केले। तर तुम्ही पाहू शकता। तर हे जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते मी यूज केलं होतं या बॅनरसाठी, प्रॉपर पाहू शकता तुम्ही। तर हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी यूज केलं होतं या बॅनरसाठी, तर तुम्ही ते पाहू शकता। तर ओव्हरली इफेक्ट किंवा कलर लुकअप मारून आपण हे जे काही बॅकग्राऊंडचा कलर आहे तो आपण चेंज करू शकतो, तुम्हाला अजून दाखवतो। तर तुम्ही हे पण पाहू शकता भाऊ, तर तुम्ही हे पण पाहू शकता। तर ह्याच बॅकग्राऊंडचा यूज मी केला आहे। तर तुम्हाला दाखवतो प्रॉपर 2 मिनटं। तर पाहू शकता हे बॅकग्राऊंड होतं आणि तुम्हाला दाखवतो। तर हे बॅकग्राऊंड आहे, तर हे बघा हेच ते बॅकग्राऊंड आहे। तर हे पण मी क्रिएट केलं तर पाहू शकता, तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी दोन्ही। तर पाहू शकता। तर ह्या बॅकग्राऊंडचा यूज करून मी हे जे काही बॅनर ते मी क्रिएट केलं होतं शिवजयंतीचं, ते पण तुम्ही पाहू शकता। एकदम खतरनाक पद्धतीचं बॅकग्राऊंड जे ते आपण क्रिएट केलं होतं। तर प्रॉपर म्हणून हेच काही बरेच बॅकग्राऊंड जे ते मी क्रिएट केले या बॅनरसाठी मी बॅकग्राऊंड जे ते मी इथंच घेतो। तर पाहू शकता, तुम्हाला दाखवतो मी 2 मिनटं फक्त। तर प्रॉपर पाहू शकता। आणि मेन गोष्ट म्हणजे काय की हे बॅकग्राऊंड जे एकदम ट्रेंडिंग आहे आणि एकदम न्यू आहे, तुम्हाला बघायला भेटतील। तर पाहू शकता हेच ते बॅकग्राऊंड आहे। तर या बॅकग्राऊंडपासून मी हे जे काही बॅनर आहे ते मी क्रिएट केलं होतं, तर तुम्ही ते पाहू शकता। फक्त एवढा विषय आहे की कलर लुकअप किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या माराव्या लागतात आपल्या बॅकग्राऊंडसाठी। तुम्ही ब्लर करून वापरू शकता। एक पहिल्या गोष्टी म्हणजे ब्लर करा, त्यानंतर दुसरी मेन गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला कलर लुकअप मारू शकता। तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बॅनर कशा पद्धतीने आपण रेडी केलं आहे या बॅकग्राऊंडपासून, तर बॅकग्राऊंड कसं रेडी करायचं या बॅनरपासून ते मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला। जसं मी सांगितलंच की पार्ट 2 मध्ये तुम्हाला बघायला भेटतील।
तर त्यात काही विषय नाही. तर खूप सारे ब्रँड जे ते तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच पार्ट तुम्हाला पाहिजे का नाही नक्कीच कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. भरपूरसे ब्रँड तुम्हाला प्रोव्हाइड केले तर याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. तर नक्कीच भेटूया पुढच्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.